असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर, पाणी साचणे, भूस्खलन आणि आग यांसारख्या आपत्कालीन घटना घडत असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत अग्निशमक दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसादक पथक संकटमोचक ठरत आहेत। गेल्या 24 तासात लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव, लोणी काळभोर आदी भागात बचाव पथकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून अनेक ठिकाणी शोध व बचाव मोहीम अद्याप सुरू आहे। जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर PMRDAची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, भूस्खलनाच्या घटनांमध्ये शोधकार्य करणे तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने मदत पोहोचवणे अशा विविध कारवाया युद्धपातळीवर सुरू आहेत। लोणावळ्यातील ग्रीनलँड विला इथं पाण्यात अडकलेल्या 2 ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। कार्ले येथील माउंट वेस्टा क्रिस्टा सोसायटीमध्ये पाण्याने वेढलेल्या 12 नागरिकांची लाईफ जॅकेट, लाईफ रिंग आणि दोरांच्या सहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली आहे। तसेच इंडियन ऑइल पेट्रोल पंप परिसरात अडकलेल्या 3 नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले। लोहगाव येथील आदर्श नगर परिसरात पाण्यात अडकलेल्या प्रवासी बसमधील 10 ते 12 प्रवाशांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले। मळवली येथील सूर्या विला परिसरात पाण्याने वेढलेल्या 20 नागरिकांसह एका पाळीव कुत्र्यालाही सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलेले आहे। तसेच मळवली बोरज रोडवरील अंकित ग्रुप सोसायटीमध्ये अडकलेल्या 15 नागरिकांची तर वाकसाई येथील वालो सिटी विला, मँगो विला आणि ऑरिकल विला परिसरातील तब्बल 34 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील रेटवडी इथं पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून शेलू इथं बुडालेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले। तसेच लोणावळ्यातील नॉर्थ पॉइंट आणि C60 रिसॉर्ट परिसरात झालेल्या भूस्खलनानंतर काही व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने तिथंही शोध व बचाव मोहीम सुरू आहे।